सकाळी सकाळी ना ऑफिसला जाताना एवढा तुफान पाऊस येतो ना आणि पूर्ण भिजवून टाकतो. आता हे बघा ना, पहिल्याच पावसामध्ये सगळे रस्ते म्हणजे पाणी अक्षरशः इतक्याशा पावसामध्ये त्या रस्त्यांवरती पाणी साचलंय. क्रॉस करूया. तिथे रिक्षांची एवढी गर्दी असते ना स्टेशनला, तुफान गर्दी असते. जो तो आपापल्या घरी पळायची घाई करतोय, कारण की पाऊस आता असा जोरात आहे ना. तो कॅमेऱ्यावर तेवढं जाणवत नसेल, पण आता मी इथे जेव्हा फिरतोय ना त्यावेळेला तुफान जाणवतो. इथे ह्या सॅडिसच्या ब्रिजवर वॉटरफॉल. हा जून आहे ना पूर्ण कोरडा गेला, पण आता जुलैपासून जो चालू झालाय ना तो थांबायचं नाव घेत नाही. आता हे बघा ना, इथे किती पाणी भरलंय बघा. म्हणजे फक्त या 4 दिवसाच्या पावसामध्ये इतकं पाणी भरलंय ना. आणि मला कधी कधी असं वाटतं ना, ही जास्त साफसफाई केल्याने त्याचे परिणाम आहेत हे सगळे. विशेषतः ना मानवजातीमध्ये ना असा एक वर्ग आहे ना, मी बघितलं त्यांना ना ह्या तुफान पावसामध्ये वगैरे ना ऑफिसला जायचंच असतं. किती काही असू दे, करणे सांगू दे किंवा ऑफिसमधून जरी सांगू दे, अरे तुम्ही आता तर सध्या वर्क फ्रॉमचा जमाना आहे, तरी त्यांना ऑफिसमध्येच जायचं असतं. असं तुमच्याकडे कोण असतील ना महाभाग, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. कोणाला असं पावसामध्ये घरी बसायला आवडत नाही. फक्त ही बघा, ही मेट्रो येते कारशेडमधून. मला तर ना नक्की वाटतं एक दिवस मेट्रोमधून बिबट्या येणार आहे बाहेर मस्तपैकी आणि डायरेक्ट पोचेल कोलाब्याला. आता जो हा चालू झालाय ना, आता मला असं नाही वाटत आता थांबेल, इतका पाऊस आहे. रस्ता तसा खाली होता, कारण की मला वाटतं ना ऑफिसला कोणच पब्लिक आलं नव्हतं सकाळपासून, त्याच्यामुळे रस्त्याला एवढी ट्रॅफिक नव्हती. तर पवईला आलो बघा. पवईला बघा आपल्या इथे मी लोकांना एक बघितलं ना, कारणच लागतं पावसामध्ये. मरीन ड्राईव्ह, पवई, तुफान गर्दी असते इथे. कोणी नक्की ॲड केले नाही, समर्पक केले सायन्स ऑफ टुमॉरो. हे उद्याचेच संकेत आहेत सगळे. आता हे बघा ना, मेट्रोचं काम अजून पण हे काम नाही झालं. आता हे काम मेट्रोचं ना 2029 शिवाय काय होत नाही, हे 100% आहे. नाही तर लोकांना आता हे ट्रॅफिक नाही म्हणून, नाही ह्या रस्त्यावरून लोकांना यायला ना कांजूरमार्गला पोहोचायला बरोबर 1.5-2 तास लागतात. एवढं ट्रॅफिक असतं सध्या. हा पवईचा तलाव ओव्हरफ्लो झाला असं म्हणतात. पण तुम्हाला सांगू, हे पाणी साचण्याचं मला तरी पर्सनली मुख्य कारण वाटतं ना, पूर्ण जे सगळं सिमेंट कॉन्क्रिटीकरण केलं आहे ना, त्याच्यामुळे आता जमिनीमध्ये पाणी जायला जागाच नाही ठेवली आहे.
आता हा सुद्धा ठाण्याचा तलावपाळी यांना पूर्ण ओव्हरफ्लो झालाय. काय काय लोक ना मौकाच बघत असतात. कधी पाऊस पडतोय आणि कधी आम्ही फिरायला बाहेर निघतोय. पण लोक एन्जॉय करत होती पावसामध्ये. आता ही मुलं बघा ना, परिस्थितीची छत्री बघा आणि छत्रीची परिस्थिती. तर ह्या मुलांना बघा ना, नवीन छत्री पाहिजे, पायामध्ये बूट नाहीत, ना सँडल्स पाहिजे, असं काही नाही. पण चेहऱ्यावर आनंद मात्र. आणि हे ना एकदम क्युरियस होती मुलं. मी ब्लॉगिंग करत होतो ते बघून सारखी माझ्या मागे मागेच धावत होती. पावसामध्ये हा मका खाण्याचा ना, भुट्टा खाण्याचा एक आनंद परत वेगळाच आहे. अरे तुमचंच काढायला आलो तिकडचं. आता चालू होतील सगळ्या पिकनिक आणि सगळ्या बातम्या. बस बस स्माइल कर. ही सारखी मुलं ना ही माझ्या मागेच लागली होती. त्यांना बाय बाय करून पुढे आलो. पण मी पावसाचं एक बघितलं ना, हवामान खात्याने ज्या दिवशी सांगितलं ना की पाऊस नाहीये, त्या दिवशी बरोबर पाऊस पडतो. पूर्ण जून आहे ना, पूर्ण जून महिन्यामध्ये पाऊस नव्हता. पण आता जेव्हा जुलैमध्ये चालू झाला ना, तुफान बॅटिंग करतोय. थांबायचं नावच घेत नाही, इतका तुफान पाऊस चालू झाला. हे बघा ना, समोरचं काही दिसत नाहीये. हे आता बसचे वायपर सुद्धा बंद आहेत अक्षरशः. म्हणजे आता असं वाटतं ना, कधी कधी ते 26 जुलैची आठवण करून देतो. पण आता मी बघितलं ना, बरेच तर इतकं म्हणजे ट्रेन वगैरे बंद होत नाहीत तशा त्या बाबतीमध्ये. मला अजून आठवते ना, 26 जुलै 2005. मला अजून आठवतं 26 जुलै 2005 तो मंगळवार अजून आठवतं. दुपारी अक्षरशः ना, मारुती गाड्या आहेत ना, ऑफिसच्या गेटमधून बोटीसारख्या वाहून जात होत्या. आणि तुम्हाला खरं सांगतो ना, जर ज्याला कोणाला आठवत असेल तर त्या 26 जुलैला म्हणजे की दुपारपर्यंत मला वाटतं 12 वाजेपर्यंत काही नव्हतं. आणि नंतर जो 11:30 12 नंतर जो पाऊस चालू झाला ना, तो इतका तुफान पाऊस झाला. मी आणि माझं ऑफिसचा कलीग आहे, दोघे दुपारी बरोबर 2-2:30च्या दरम्यान आहे ना घरी जायला निघालो.
अंधेरी MIDC वरून चालत चालत मरोळ नाका आणि सगळं रस्त्यावर दोन्ही बाजूला पाणी होतं. आणि अख्ख्या त्या पाण्यामध्ये ना मरोळ नाक्याच्या एरियात सगळी घाण वर आलेली पाण्यामध्ये. आणि अक्षरशः लोक आहेत ना रस्त्याच्या मधून चालत होती त्या डिवायडर वरून. अंधेरी MIDC वरून चालत चालत मरोळ नाका, साकी नाका करता करताना अक्षरशः पाय गळ्यात आले होते. 2:30 वाजता निघालेलो ना, रात्रीचे 9 वाजले तरी घाटकोपर आला नव्हतं. काही नाही आणि दुकानं सगळी बंद. फक्त एक चहावाला होता तिथे. मी एक कप आम्ही चहा प्यायलो रात्री 9 वाजता. पोटात काही नाही. दुपारी जे जेवलेलं तेवढंच. शेवटी अक्षरशः रात्री 11 वाजता अंधेरीवरून मी माझ्या घरी पोहोचलो. रस्त्याला काय कुठेच लाईट नाही, कुठेच लाईट नव्हती. 26 जुलै 2005. खतरनाक अनुभव होता. शंभर वर्षातला पाऊस, त्याच्यानंतर 100 वर्षातला हा कोविड. मित्रांनो ना, तुमचे पण आहे ना काय जे काय अनुभव असतील ना कमेंटमध्ये नक्की सांगा. काय पडणार का? कुठे गेली? तरी मी एक बघितलं ना, आता ह्या वर्षी रस्त्याला जरा पण खड्डे नाही आहेत. म्हणजे जास्तीत जास्त खड्डे खूपच कमी झालेत त्या मानाने. जे एक जमान्यात मागच्या वर्षीपर्यंत जे खड्डे होते ना, ते आता ह्या वर्षी तेवढे खड्डे जाणवत नाहीत. पण तुफान पाऊस पडतो. इतका पाऊस आहे ना, जबरदस्त पाऊस आहे. एकदम मुसळधार पण आहे आणि सगळं म्हणजे असं वाटलंच नव्हतं की पाऊस यावर्षी पडेल. आणि अचानक धोधो धोधो कोसळायला लागला. तरी घरी जाताना सध्या ट्रॅफिक नव्हतं, कारण रस्त्याला पब्लिक ऑलरेडी घरी निघून गेली होती.
पाऊस पडला पाहिजे, भरपूर पाऊस पडला पाहिजे. कारण ऑलरेडी एवढी गरमी होत होती ना, आणि त्याच्यामध्ये आता हा पाऊस